नमस्कार मित्रांनो, पुनश्च तुमचं सर्वांचं एक वेळेस हार्दिक स्वागत. मी गणेश चौधरी. आज तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं म्हणून मी आज पुन्हा एकदा एक छोटासा शॉट घेऊन आलेलो आहे. मी आलेलो आहे आमच्या बागेत, केळीची बाग आमच्या. तिचं आज चलन आहे, म्हणजे मुहूर्त होतो आहे, माल काढला जातो, हार्वेस्टिंग होतं आहे. तर त्या निमित्ताने मी शेतात आलो होतो, तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुम्ही बघू शकतात आमच्या शेतातला माल तयार झालेला आहे आणि आता काढणीला येतो आहे. त्यामुळे बॉक्स पॅकिंगची गाडी आहे. मी विचारलं त्या आमच्या व्यापारीला तर की तुम्ही कुठं हा माल घेऊन जाणार आहात, तर त्याने सांगितलं की हा माल कदाचित गल्फमध्ये जातो आहे. असं म्हणजे गल्फमध्ये जातो हे तर 100% खरं आहे, पण कुठं जातो आहे हे तो बोलला की कदाचित हा सौदी किंवा बाजूचे आखातामधील बाजूचा देश जो UAE आहे तिकडे जाईल. तर बघा क्वालिटी छान आहे. थोडं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे यावर्षी. पर्टिक्युलरली नियोजनाच्या बाबतीत झालं तर फ्रूट केअर मॅनेजमेंट बऱ्यापैकी केलेलं. एक ओव्हरऑल खर्च हा व्यवस्थित कंट्रोल करून क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दिसत असेल तुम्हाला ही 3 नंबरची फणी आहे. त्यावरची जर फणी बघितली तर खूप प्रीमियम माल आहे आणि त्यामुळे भाव बऱ्यापैकी आता स्थिर आहेत. होप ट्रम्प साहेब पुढच्या काही दिवसात कुठलाही बॉम्ब टाकणार नाही इराण वरती आणि त्या अनुषंगाने आम्हा शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळेल अशी आशा करतो. तर गावाकडे येणं हा खूप चांगला सुखद अनुभव असतो दरवेळेस. कारण की त्याचं कारण आहे हे माझं शेत. यामध्ये आम्ही भरपूर मेहनत घेतो, खरंच सांगतो, ट्रस्ट मी. पूर्ण जेवढंही आहे की सरहदनंतर म्हणजे जी आपल्या सरहदी आहेत, आपले जे बॉर्डर्स आहेत, त्यानंतर जे आपले तिथं शिपाई आहेत, जे आपले सैन्य आहे, ते जेवढंच आपल्या संरक्षणासाठी जेवढी काळजी जेवढं मेहनत घेत असतं, त्यानंतर जर ह्या पृथ्वीतळावरती कोणी मेहनत घेत असेल तर तो शेतकरी आहे. हां, मी डायरेक्ट फुल टाईम शेतकरी नाही आहे, कारण मी ऑलवेज ॲज अ सपोर्टिव्ह रोल प्ले करत असतो. माझा मोठा भाऊ आहे, माझा थोरला भाऊ आहे 2. एक म्हणजे भूषण चौधरी आणि एक चंद्रकांत चौधरी. ही खरं तर त्यांची दोघांचीच मेहनत आहे. मी जो आहे तो एक सपोर्टिंग रोल प्ले करत असतो आणि ही खरंच ते त्यांच्या मेहनतीतूनच फुललेली बाग आहे, जी आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बागेची क्वालिटी खरंच चांगली आहे. भाव पण बरा आहे, असं नाही म्हणता येणार आपल्याला की खूप कमी काय आहे. पण ज्याप्रमाणे शेतकरी मेहनत घेतो, ज्याप्रमाणे तो आपल्या रक्ताचं पाणी करतो, परिश्रम घेतो, त्या रक्ताला